एलकोट सदानंदाचा. चलो चाललो जेजुरीला. सुरमई आणि पापलेट फ्राय होते आणि मासा सुद्धा. त्या साईडला एक कालवण कसला आहे तो डोक्यांचा ना, डोक्यांचा कालवण आहे तो झालेला आहे. आणि या साईडला सुका चिकन. शेतच शेत, समोर घर, समोर शेत. भारी वाटते एकदम. नमस्कार मंडळी, मी इथे टाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या इथे टाकू ब्लॉग्स युट्यूब चॅनल वरती आणि आजच्या एका धमाकेदार ब्लॉग मध्ये. तर मंडळी आपण चाललोय आज जेजुरीला देव भेटवायला आपला. तर सगळ्यात पहिले आपण जाणार आहोत तुळजापूरला, त्याच्यानंतर मग तिकडची जेजुरीला. तर सहकुटुंब सहपरिवार आमचा ठाकूर फॅमिली असणार आहे अख्खा आज. आणि मला वाटते 3 वर्षांनी आम्ही देव भेटवायला नेतो, बरोबर ना काकी? 3 वर्षांनी आम्ही देव भेटवायला नेतो आणि खूप धमाल करतो. हे 3 दिवस आम्ही जातो. 3ही दिवस खूप धमाल करणार आहोत. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आता सगळ्यात पहिले बस वगैरे येणार आपण. आता अवेड आहे जिथे देव ठेवलेत आपले तिकडं. सगळ्यात पहिले देवांची आंघोळ असेल, त्याच्यानंतर मग देव वगैरे काढतील. ते सगळं तुम्हाला व्हिडिओ मधून बघायला भेटणारच आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. चला मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहे जिथे आपले देव आहेत तिथे. बोला एलकोट एलकोट, जय मल्हार. आणि काका आपले देव आहेत ते फिरते देव आहेत ना सगळ्यांकडे? हा चालेल. तर हे बघा आपले देव आहेत. आता आपण सगळ्यात पहिले आपण कुठे जाणार आहोत आता? तुळजापूरला. आणि दुसऱ्या दिवशी जेजुरीला. आणि तिसऱ्या दिवशी आपण रिटर्न म्हणजे वस्ती करतो तिथं, दिवसभर एन्जॉय करून संध्याकाळी निघतो. चालेल. बोला एलकोट एलकोट. आपल्यासोबत आपले बाबा आहेत. तर बाबा आपली परंपरा कधीपासून चालू आहे? पूर्वीपासून ही आपली परंपरा चालू आहे ना. आता आपले देवांची आंघोळ सुरू आहे. मग आता देवांची आंघोळ सुरू आहे. आता हळूहळू सगळे आपले ठाकूर कुटुंब म्हणजे सगळी आपली फॅमिली येईल, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. आता सध्या चलो चाललो जेजुरीला. काही चल, एवढा सामान घेतलाय, एक फक्त माझी बॅग आहे. चला. या साईडला बघताय आमचा म्हणजे माझा जो मेन माणूस होता तिकडचा, तो सध्या आता झोपेत आहे. एकदा आज आता तो येणार नाही कारण त्याचा आजचा शेवटचा पेपर आहे. चला तर मंडळी आपले देव आहेत ते आता काढलेले आहेत आणि मस्त वाजत गाजत जाणार आहोत आपण आता. मी रोड कुठं पहिल्यापासून इथूनच ना. हो सचिन काका शेठ. या साईडला आपण मस्त देव वाजत गाजत आली. ठाकूर फॅमिली आता तुम्हाला दाखवतो मी. सगळे हाय करा एकदा. बाय. तर मस्त आज आपले पोराई सगळे ठाट केलेला आहे. एकाने टी शर्ट दाखवा फक्त. हे बघा मस्त पाठी नाव लिहून असं आम्ही ठाट केलाय. आणि सगळ्यांसाठी पण एक टी शर्ट आहे, ती उद्या घालणार आहात. तर सगळ्यात पहिले देवांची आंघोळ झाली, त्याच्यानंतर मस्त वाजत गाजत आपण देव आणले. बोला एलकोट एलकोट सदानंदाचा. चला काढू टी शर्ट दाखव. पप्पा बसले. चला चलो. चलो आगे बढ़ो. सैनिक बॅग कुठे? पप्पा कुठे आहेत?
थंड पाणी बॉटल कसा कसा ओ काका कसा बदप मोठे डबे टाक मोठे डबे. हे जयंत आम्ही चाललो जेजुरीला. नक्कीच धन्यवाद. हो तुम्ही नाही येत चला. आई साई विषय असा झालता 1, 2, 3 आणि 4 1 ते 3:30 वाजेपर्यंत बोलतच होतो. ते काय बोलतो होतो ते कौशिक सांगेल. कौशिक काय म्हणजे का आम्ही झोपलेलो बरोबर. हा झोपलेलो हा. बोलत नव्हतं ते फोन कट केला का फोन. तुला सतावला कोणी? तुला पहिला फोन कोणी केला? मी नाही गेला. तिने केला. झोपलेलो. चला आता सगळ्यात पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला परत निघायचं आपल्याला. चला ही बघा झोपली भाई. चला तर आता सगळ्यात पहिले आम्ही महड गणपतीचे दर्शन घ्या. ही सकाळी नाश्त्याची सोय झालेली आपली. वाडाला कांदे पोहायला आहे तो अप्पा. आप्पा आमचा कांदा पोव. देते आपले सगळे. बाबा बाबा लोणावळ्यात पोहोचलोय आणि या साईडला ट्रॉफिक बघू शकता तुम्ही. डेंजर आता आपला प्रवास हार्ड झालाय. ए टोकू नको रे जास्त. मस्त कलर आहे मस्त कलर. लॅम्बोर्गिनी. तर चला आता मस्तपैकी स्टॉप घेतला आपण. इथं नाश्ता खाण्यासाठी थांबलेलो. त्याच्यानंतर आता डायरेक्ट जेवणाची व्यवस्था आपण कुठं आता कितीला थांबवा होता? 1 तरी वाजत. आता 11 वाजलेत आणि अजून खूपसा प्रवास आपला बाकी आहे. 1 वाजता आपण 1-2 वाजता जेवायला थांबू. तिकडचं आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. बाकी इथं आता थांबलेलो नाश्ता वगैरे भंडारा होता आता. भंडारा होता. खूप पब्लिक होती. फक्त फुकट नव्हता. तर चला मग आता गाडीत जाऊया. आणि कसा प्रवासामध्ये खूप धमाल होतोय आमचे, कारण आमच्या सोबत सगळे ठाकूर कुटुंब आहेच आमचा. कशी मजा येते ना. एकदम मस्त. ऊन बघ आपला. ऊन मस्त आहे आणि टी शर्ट पण आमच्या मस्त आहेत. ते अजून तापतात आहेत. हे आमचे पॅटर्न आहेत. आणि कसा वाटला तुम्हाला? पाठी नाव टाकलंय मस्तपैकी इथेन ठाकूर ब्लॉग्स. आता चला जाऊया थेट बसमध्ये. काय अनबॉक्सिंग केलं नवीन मोबाईल. नवीन? अरे बापरे. स्टोरी चालते का नाही? चालते. या साईडला बघू शकता आपली बस वगैरे. आणि मस्तपैकी तर इथं जेवण वगैरे बनवूया आणि जेवूया मस्तपैकी. पाठी बघू शकता सगळी शेतीच शेती आहे. त्या साईडला ऊस बघायला भेटते आपल्याला. हो गेल्या 3 वर्ष आधी पण आम्ही इथंच थांबलेलो. यंदा पण आम्ही इथंच थांबलो. पकडा काय साईडला अमर काका दिसतात आहेत आपल्याला. थोड्याच वेळेला आता ट्रॅक्टर चालवणार आहे. काम भेटलेलं आहे. हा लायसन नाही, परंतु मला शेतामध्ये चालेल त्यांनी सांगितलं. पण चाकं फिरत नाही. नाही चालते. ट्रॅक्टर वगैरे आहे. यांचे तर गाड्या असो किंवा नसो, पण यांच्या घराच्या बाहेर एक ट्रॅक्टर नक्कीच उभा असतो. आणि आईच्या गावात ही मंडळी कुठे घुसली? या साईडला बघू शकता रोहित ठाकूर शेट येत आहे आणि पाटी. बापरे. जेवायला आले. कुठे गेलतात तुम्ही सर? ऊस बघायला. ऊस नाही भेटला? नाही भेटला. या साईडला बघा सगळी जण आता मस्तपैकी जेवायला बसले. आणि काय मग जेवायला का स्पेशल? शेंगा आणि तुकडी बोईट
सगळीच जण जेवायला बसलेत आणि जेवणाची सोय केली ते आपली मुले कणकोलीवाड्यातली काकी आहे. नमस्कार. तुम्ही काकी कुठले आहात? आवऱ्याचे आहे. चालेल. तर चला मंडळी, जेवण वगैरे आपलं मस्तपैकी झालेलं आहे आणि आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. तर इथं मस्त एकदम मस्त वातावरण सुद्धा होता आणि एकदम झाडाखाली बसून जेवायची मजाच काहीतरी वेगळी होती. ती भारी वाटलं एकदम. आणि या साईडला पूर्ण शेतच शेत, समोर घर, समोर शेत, भारी वाटते एकदम. तर चला जाऊया मग आता पुढचा प्रवास सुरू करूया आपला. आणि डायरेक्ट आता तिकडं मला वाटतं वस्तीवर थांबणार आहोत आपण, डायरेक्ट तिकडे जाऊया. अपा का ओ अपा का कसा वाटला? एकदम शेतात जेवलो आपण. आलेलो होतो तर मला एवढं चांगला होता अनुभव, म्हणून मी इथं थांबवली गाडी. त्याच्यामुळे आपण दरवर्षी इथंच थांबवतो ना. तुला कसं वाटलं रतिकदा? चांगली जागा, मस्त हवेशीर, एन्जॉय करायला भेटले इथं. हा. इथं कोणाची कटकट नाही, काय नाही, काय नाही. मस्त. माणसाची कटकट नाही. शेतावर झोपते. माझ्या कामाला गेल्या वर्षीप्रमाणे काही दिन काही देतात, यावेळी पण आम्हाला दिलेलं आहे. चला मस्त पैकी आता पुढे जाऊया. आता रतिकदा कुठे जाणार आहोत आपण? थेट तुळजापूर थेट तुळजापूर माता मंदिर. मटण खाऊन. अच्छा ती तुझी बहीण भेटली. हे बघ. अरे यार तू नाहीस, आठवण येते तुझी. मजाच नाही करणार तुम्ही लोक माझ्याशिवाय. कधी येशील तू? कधी आता बस पाठव परत येते. हा सचिन का ही नाही तर मजा नाही येत आहे. अरे मी आता तिथं विषय काढला, मला मॉइश्चरायझर दिला. बोला हर्षा दिदी असती तर मॉइश्चरायझर दिला असता, सनस्क्रीन दिली असती, लावून पण दिला असता. जाम मिस करतो रे तुला, जाम. काय यार काका, मंडळी इतकी गरमी लागते गाडी बसमध्ये. या साईडला बघा सगळे आम्ही बर्फ घेतलाय. मस्तपैकी असं तोंडाला लावून आणि फडका असं भिजवतो आम्ही सारखा, तोंडा असं टाकतो आणि 2 चालतोय. मस्त झोप काढली. 7:30 वाजलेत आता आणि आम्ही पोहोचलोय. जेवणाची व्यवस्था करतात या साईडला पाठीमागं. अजून आपण तुळजापूरला पोहोचलोय पण नाही. खूप डेंजर एकदम ऊन होता आणि त्यात मी वाला फडका घेऊन झोपलेलो. अवतार पण एकदम हे झालाय. आता चला जेवण वगैरे बनवतात आहेत, चहा बनवतात आहेत ते मला पण नाही माहिती. तर मंडळी मगाशी आपण थांबलेलो जेवायला नाही, चहा प्यायला थांबलेलो. मला वाटलं जेवायला आपण इथं थांबतो, पण आता आपण फायनली 16 तास ना 16 तासांनी आपण रूम वरती पोहोचलेलो आहे. आणि दर्शन घ्यायला उद्या सकाळी जाणार आहोत ना आपण. उद्या सकाळी दर्शन घ्यायला जाणार आहोत. आता आपण रूम मध्ये पोहोचलेलो रूमवर. आणि या साईडला आता मेजवानी करतात आहेत. कोलबी आहे. काय काय आपण का सांगा? कोलंबी आहे, कोलबी आहे, मासे आहे, हा मासे, आणि सुरमई आणि पापलेट आहे. सुरमई आणि पापलेट. ही कोणला? सगळ्यांना पिणार आहे ना फक्त. आणि डेली व्हिडिओ. हो. या साईडला आपण हॉटेलच्याच बाहेर जेवण बनवण्याचा कार्य चालू आहे. तर जेवण वगैरे झाल्यावर भेटू आपण. मी काय बोलतो, ही कोलंबी एवढी आहे, हे रस्ते राहू दे. ऐक ना 2 रस्ता करा सांगते. इथला आपण आता हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे. अंबिका लॉज आपल्या हॉटेलचं नाव आहे. आतमधला आपला रूम कसा आहे तो तुम्हाला नक्कीच दाखवते. आणि लवकरच यो ब्लॉग एंड होईल, कारण आता जाम 16 तास मला वाटते दमून आलो आम्ही. त्याच्यानंतर रोहितचे दमलात का नाही? झोपून आलेत, कसं दमणार ते. तर या साईडला आपली रूम आहे. 3-4 बेड सगळे आता लोलतात इथं मस्तपैकी. तर चला मजा जेवूया आता, गप आणि झोपूया आणि उद्या सकाळी उठून दर्शनाला. बोला जय मल्हार, सदानंदाचा. ही सगळी दमलेली मंडळी आपल्याला बघायला भेटतात आहे. काय आपल्या लॉजचं नाव? अंबिका लॉज. हा. आणि कसा किती टायमिंग पर्यंत चालू असते? 20 तास चालू असतो. काय बनवतो? हे फ्राय करतो का कालवण? फ्राय ये करतो. कोलबीचा कालवण. कोलबीचा कालवण. आणि ये मच्छी मच्छी फ्राय. सगळी मच्छी फ्राय. फ्राय.
आणि कोलबीचा कालवण आहे. कालवण आंबा टाकून शेंग टाकून मस्त पैकी हो टेस्टी आहे. आंबा हे का ठीक आहे. नाही ना अजून काय बोलता आंबा पण टाकता त्याच्यात आंबा पण टाकाल कोलंबी चांगलं मध्ये लागते खायला. या कोलंबी मध्ये हो कोलंबी बघू आज पहिल्यांदा खाऊन. चालेल चालेल खाऊन बघा टेस्ट. नक्की नक्की दुपारी जेवण आवडलं तसं. हा हा थँक्यू. डबल तर डबल मंडळी या साईडला बघू शकता आता जेवणाचं कार्य आहे तो सुरू झालेला आहे. या साईडला सुरमई आणि पापलेट फ्राय होते आणि मासा सुद्धा. त्या साईडला एक कालवण कसला आहे तो डोक्यांचा ना डोक्यांचा कालवण आहे तो झालेला आहे. डोक्याचं डोकं आणि या साईडला सुका चिकन चिकन सुका आणि अजून कोलबीचा काऊल कोलंबीचा कालवण झालेला आहे. झालाय कोलबीचा हो पण. झालाय झालाय. अरे बापरे आता खाऊ शकता तू. या साईडला बघा आता सगळेजण मस्तपैकी जेवतात आहेत. आपलं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे. तर कसं झालंय मग जेवण आपलं आजचा. मस्त झालाय. आलोय काय मी. जेवणाचा मेनू पण सांगू काय. सांगा मी सगळ्यांना सांगितलंय. फ्राय मासा फ्राय हलवा फ्राय हा. कोलबीचा कालवण माशांचा कालवण आणि चिकन सुरमई फ्राय केलेली नाही मासा कसं आहे मग जेवण. खूप छान नक्की टेस्टी. तुम्ही जेवलात. ओके. अजून तिथं मासे तळण्याचा कार्यक्रम सुरूच आहे. बाकी आपली मंडळी आहेत ती या साईडला जेवतात. तो इथं बिस्लरी घ्यायला हे बघा किती बिस्लरी घेऊन चाललं. कारण जर दुसरा पाणी पिल्ला तर नक्की त्रास होते ना आपल्याला. हो खूप त्रास होतो दुसरा लोकल ब्रँड पिला की हा त्याच्यामुळं म्हणून पैसे बिस्लरी तेवढे जातात. शोधत खूप आतमध्ये आलो आम्ही आणि आता बिस्लरी घेऊन चाललोय. चला जेवूया मस्तपैकी आता. तर चला मंडळी हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. मगाशी तुम्ही बघितलं तर आपण मच्छी वगैरे तेलली आणि सकाळपासून मस्त फुल एन्जॉय केला आम्ही. एकदम ठाकूर कुटुंब एन्जॉय करतच आला. आणि आता आपण तुळजापूरचा म्हणजे हा मेन गेट आहे त्याच्यानंतर आतमध्ये पुढे गेल्यावर देऊळ सुद्धा आहे. तो उद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो ब्लॉग नक्की बघा पुढचा मजा येईल. नक्कीच धमाल होणार आहे कारण आई भवानीचं दर्शन घ्यायला जायचं आहे उद्या नक्कीच. तर चला भेटूया असेच एका उद्याच्या धमाकेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर बाय बाय.